समाजातील विविध स्तरांवर चांगले काम करणाऱ्या मान्यवर व आमदार अमोल पाटील यांचा लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला। समाजाच्या वतीने 8 मार्च हा जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत महिलांना शुभेच्छा देऊन शांताराम दामुवानी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील तरुण तडफदार युवा नेतृत्व आमदार दादासो अमोल पाटील तसेच जिल्हा नागरिक तसेच पगारदार नोकरदार संस्थेचे फेडरेशनच्या संचालकपदी समाज अध्यक्ष विजय नावरकर यांची निवड झाल्याने तसंच समाजात आपल्या दातृत्वातून नेहमीच मदत कार्यात अग्रेसर असलेले मंगेश शांताराम शिरोळे, दिलीप मुरलीधर मालपुरे, चंद्रकांत वसंत वाणी, देविदास तिसे, दीपक पिंगळे, किरण वाणी, रवींद्र शेंडे, रामलाल शिरोळे, रवींद्र टिपरे, सुनील कोठावदे, संदेश शेंडे, एकनाथ शिनकर, मुरलीधर नावरकर, विठ्ठल नावरकर, विनोद बागड, भूषण टिपरे, शरद मेखे या मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी समाज अध्यक्ष यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की माजी आमदार चिमणरावजी पाटील यांच्या कार्यकाळात विविध विकास कामांतर्गत शहराच्या चारही दिशांना विद्युत रोषणाई तसंच शहरात चौकात संत महापुरुषांचे पुतळे उभारून सुशोभीकरण करण्यात येऊन शहर सुंदर तसंच छान दिसत आहे। असा समाज संत विचारदास महाराज यांच्या पुतळ्या स्मारक उभारणीस जागा देऊन सभामंडप आमदार निधीतून उभारू तसंच विविध अशासकीय समित्या, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तसंच महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या लाडशाखीय वाणी समाज 16 कुलस्वामिनी महामंडळावर शहरातील समाज बांधवास प्रतिनिधित्व मिळण्याची शिफारस व्हावी अशी मागणी करून आमदार अमोल पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी विशेष सत्काराला उत्तर देताना आमदार अमोल पाटील यांनी सांगितलं की मला आज अभिमान वाटावा असा हा पहिल्यांदा आमदाराचा सत्कार समाजाने केला। अध्यक्षांनी निवेदनाद्वारे मागणी केल्याप्रमाणे आपल्या मागणीची लवकरात लवकर पूर्तता करेल असंही त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितलं। यावेळी सूत्रसंचालन धर्मेंद्र शिरोळे यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज मंडळ, महिला मंडळ, नवयुवक मंडळ यांनी परिश्रम घेतले।